इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 वर्तुळ म्हणजे सर्कल यातील 3.4 प्रॅक्टिस सेट 3.4 आज आपण पाहणार आहोत. सराव संच 3.4. पहिलं उदाहरण आकृती तुम्हाला दिसतीये, मी उदाहरण वाचतीये. In a circle with center O, length of chord AB is equal to radius of the circle. Find measures of each of the following. Angle AOB, angle ACB फाइंड करायचे आपल्याला. आर्क AB किती आहे काढायचा, आर्क ACB इज इक्वल टू किती आहे ते काढायचे. ओके, मराठीचं गणित असं आहे. केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी, या जीवा AB ची लांबी ही वर्तुळाच्या त्रिज्या इतकी आहे. तर कोण AOB बरोबर किती, कोण ACB किती, कोण AOB किती, कोण ACB किती, आर्क AB बरोबर किती, आणि म्हणजेच कंस AB किती आणि कंस ACB किती, अशा प्रकारचे प्रश्न. आता पहा, पहिलं त्यांनी दिलेलं आहे की O हा वर्तुळाचा केंद्र आहे आणि जीवा AB ची लांबी ही त्रिज्या इतकी आहे. म्हणजेच आता OA बरोबर OB आहे, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या किंवा रेडियाई ऑफ दी सेम सर्कल. आता जीवा AB ची लांबी ही त्रिज्या इतकी आहे. म्हणजेच कॉर्ड AB इज इक्वल टू काय येईल तर रेडियस. म्हणजेच काय होईल पहा, OA OB एकरूप कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या इतकी हे AB ची लांबी, म्हणजे AB OA आणि OB हे तिन्ही पण काय होतील एकरूप. जर हे तिन्ही रेषाखंड एकरूप झाले तर त्रिकोण OAB हा कशा प्रकारचा त्रिकोण होईल, समभुज त्रिकोण होईल. म्हणून मी पहा कसं लिहिलंय की रेख OA एकरूप रेख OB कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, रेडियस ऑफ सेम सर्कल, जीवा AB ची लांबी त्रिज्या एवढी आहे. Chord AB is equal to radius. Therefore, segment OA is equal to segment OB is equal to segment AB. Therefore, triangle OAB is a equilateral triangle. त्रिकोण OAB हा समभुज त्रिकोण आहे. आता समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन हा 60 अंश मापाचा असतो. Each angle of equilateral triangle is of 60 degree. Therefore, angle AOB is equal to 60 degree. पहा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की कोन AOB हा 60 अंश आहे. सेकंड क्वेश्चन तुम्हाला विचारलाय अँगल ACB बरोबर किती. ओके, आता अँगल ACB काढण्यासाठी आपल्याला आर्क AB माहिती असणं गरजेचं आहे. सो मी काय म्हणणार आहे पहा, कोण AOB बरोबर कंस AB, कोण AOB बरोबर M कंस AB किंवा M ऑफ आर्क AB. कारण काय येईल ह्याला, केंद्रीय कोनाची व्याख्या, डेफिनेशन ऑफ सेंट्रल अँगल. कारण केंद्रीय कोनाचं माप हे त्याच्याशी संबंधित असणाऱ्या लघुकंसाच्या मापा इतकं असतं. The measure of central angle is equal to measure of corresponding minor arc. Therefore, M of arc AB जर AOB 60 आहे तर M of arc AB is equal to 60 डिग्री आलेलं आहे. येथे लक्षामध्ये आपलं दुसरं उत्तर आता तयार होणार आहे. पहा, आपल्याला AB मिळालाय 60 अंश. आता हा AB हा जो कंस आहे, हा कंस या कोन ACB न अंतरखंडित केलेला आहे. बरोबर, म्हणजेच आर्क AB is intercepted by angle ACB. कळाले, कोन ACB या अंतर्लिखित कोनाने कंस AB हा अंतरखंडित केलेला कंस आहे. मग अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानुसार बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम तुम्हाला काय मिळणार आहे, अँगल ACB इज इक्वल टू 1/2 आर्क AB. Inscribed angle ACB is equal to 1/2 arc AB. Arc AB is equal to 60, so 1/2 into 60. Therefore, angle ACB is equal to 30 degree. कळालंय प्रत्येकाला? ओके, आता आकृतीवरून आपल्याला काय काढायचंय, आता अँगल ACB मिळालाय, आर्क AB पण आपल्याला मिळालेला आहे. आता राहिलाय फक्त आर्क ACB. आता तुमच्या असं लक्षात येईल का हा जो कंस ACB आहे, हा कंस ACB आणि हा कंस AB ह्या दोन्हींची बेरीज आहे 360 अंश. त्यातला AB आपल्याला माहिती आहे 60 अंश, म्हणजे उरलेला ACB काय येणार आहे 300 अंश. फक्त त्याची मांडणी कशी करायची आहे पहा, आकृतीवरून किंवा फ्रॉम फिगर. इकडे फिगर आहे ही पहा. M कंस ACB प्लस M कंस AB इज इक्वल टू 360. M of arc ACB plus M of arc AB is equal to 360. Measure of full circular arc is equal to 360. पूर्ण वर्तुळकंसाचे माप हे 360 अंश असते.
एम कंस एसीबी आपल्याला माहित नाही. एबी किती आहे 60 बरोबर 360. 60चं पक्षांतर करा. एम कंस एसीबी इज इक्वल टू 360 वजा 60 म्हणजे उत्तर येणार आहे 300. एम कंस एसीबी बरोबर 300 अंश मीन्स एम ऑफ आर्क एसीबी इज इक्वल टू 300. समजले सगळ्यांना? आकृतीत चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे. इन फिगर quadrilateral PQRS is a cyclic quadrilateral. रेख PQ बरोबर रेख RQ, सेगमेंट PQ इज इक्वल टू सेगमेंट RQ म्हणजेच PQ इज इक्वल टू RQ. अँगल PSR इज इक्वल टू 110. अँगल PSR इज इक्वल टू 110 अंश. तर अँगल PQR काढा. दुसरा प्रश्न एम ऑफ आर्क PQR म्हणजेच हा जो कंस आहे PQR त्याचं माप काढा. थर्ड विचारलाय एम कंस QR बरोबर किती म्हणजे फक्त एवढा कंस विचारलाय QR बरोबर किती आणि मेजर ऑफ अँगल PRQ म्हणजेच कोन PRQ या एवढ्याच कोनाचं माप विचारलेलं आहे. दिलंय काय PQ बरोबर QR आणि PSR हा अँगल 110 अंशाचा दिलेला आहे. ओके. आता चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे बरोबर आहे. क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात? पूरक असतात. हा एक कोन दिला याच्यावरनं तुम्हाला हा कोन काढता येईल का मग? कारण काय अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. देअरफॉर अँगल PSR प्लस अँगल PQR इज इक्वल टू 180. अँगल PSR प्लस अँगल PQR इज इक्वल टू 180. PSR किती आहे 110 म्हणजे कोन PQR काढता येईल बरोबर. मग कोन PQR बरोबर काय येईल तर कोन PQR बरोबर 180 वजा 110. 110चं पक्षांतर केलं म्हणजे कोन PQR तुम्हाला 70 अंश मिळाला. म्हणजेच कोन PQR बरोबर 70 अंश. पहिलं त्यांनी हे विचारलेलं आहे की कोन PQRचं माप किती म्हणून त्याला चौकोन करून आकडा 1 टाकलेला आहे. येते लक्षात? आता पुढे हा कोन PQR 70 आला म्हणजे माझा हा कोन 70 अंश मापाचा आलेला आहे. हवं तर आलेला घटक तुम्ही याच्यात का लिहायचा आहे म्हणजे तुम्हाला जास्त समजेल. पहा आता तुम्हाला अँगल PSR तुम्हाला दुसरं काय विचारलंय की एम ऑफ आर्क PQR म्हणजे हा जो कंस आहे या कंसाचं माप विचारलंय. तुम्हाला माहिती हा कंस जो आहे हा कंस कोन PSR ने अंतर खंडित केलेला आहे. कंस PSR माहिती आहे म्हणजे तुम्हाला कोन PQR काढता येईल. का बरं? कारण अंतरलिखित कोनाचे माप हे त्याने अंतर खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. इन्स्क्रायब्ड अँगल थेरम काय म्हणतोय काय सांगतोय पहा. त्यानुसार तुमचा अंतरलिखित कोनाचा प्रमेय तुम्हाला इथं वापरता येणार आहे. द मेजर ऑफ इन्स्क्रायब्ड अँगल इज हाफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट बरोबर. देअरफॉर अँगल PSR इज इक्वल टू 1/2 इंटू आर्क PQR येणार आहे बरोबर आहे का. कोन PSR बरोबर 1/2 एम कंस PQR अंतरलिखित कोनाचे प्रमेय किंवा बाय इन्स्क्रायब्ड अँगल थेरम. आता तुम्हाला PSR किती दिलेला आहे 110 अंश बरोबर 1/2 इंटू एम कंस PQR. 2चं पक्षांतर करा. 110 गुणिले 2 बरोबर एम ऑफ आर्क PQR म्हणजेच एम कंस PQR बरोबर 110 गुणिले 2 म्हणजे 220 आलं. म्हणजे तुमचा कंस PQR तुम्हाला 220 मिळालेला आहे. आता पुढं तुम्हाला काय विचारलंय पहा. एम कंस QR विचारलाय. काय विचारलाय? एम ऑफ आर्क QR म्हणजे हा कंस विचारलाय. पहा आपल्याला काय काय आपण काढलेलं आहे. हा 110 आलाय आपला बरोबर. हा 70 आलाय. आता तुम्हाला विचारलाय काय QR आणि तुमचा PQR हा जो अख्खा कंस आहे हा अख्खा कंस 220 अंश मापाचा आलेला आहे. आता पहा कॉड PQ इज कॉन्ग्रुएंट टू कॉड QR. ह्या दोन्ही कॉर्ड्स कशा आहेत एकरूप आहेत. म्हणजेच कंस PQ आणि कंस QR एकरूप होणार आहे. का बरं? एकरूप जीवांशी संबंधित असणारे लघुकंस एकरूप असतात किंवा आर्क्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. म्हणून ही जर जीवा PQ एकरूप जीवा QR असेल तर हे दोन्ही कंस एकरूप झाले बरोबर आहे. आता तुम्हाला हा कंस PQR अख्खा माहितीये 220चा म्हणजे हा अल्टिमेटली हा 110 येणार आहे. पण आपल्याला ते प्रूव्ह करावं लागणार आहे. मग लिखाण कसं करायचंय. एम कंस PQ बरोबर एम कंस QR बरोबर x मानू.
एम कंस पी क्यू आर बरोबर पी क्यू कंस पी क्यू प्लस कंस क्यू आर किंवा आर्क पी क्यू प्लस आर्क क्यू आर. आर्क पी क्यू आणि आर्क क्यू आर जो आहे तो आपण एक्स मानलाय. सो एक्स अधिक एक्स बरोबर 220 म्हणजे 2x बरोबर 220 अंश. म्हणजेच तुमचा एक्स किती येणार आहे 220/2 म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय येणार आहे 110. मीन्स एम ऑफ आर्क पी क्यू इज इक्वल टू एम ऑफ आर्क क्यू आर इज इक्वल टू 110. जे हवंय ते आपण उचलून घेणार आहोत. पहा त्यांनी तुम्हाला क्यू आर विचारलाय. सो क्यू आरला मी अंडरलाईन केली आणि तो 110 दाखवलाय. याला चौकोन केलाय का तर हे ठळक दिसणार आहे तुम्हाला, चेक करणाऱ्याला सोपं जाणार आहे. येते लक्षामध्ये. आता मेजर ऑफ अँगल पी आर क्यू विचारलाय म्हणजे हा विचारलाय पी आर क्यू. पहा पी आर क्यू हा काय आहे अंतर्लिखित कोन आहे बरोबर. त्यानं कोणता कंस अंतरखंडित केलाय पी क्यू. अँगल पी आर क्यू इज द इन्स्क्राइब्ड अँगल अँड द आर्क पी क्यू इज इंटरसेप्टेड बाय इट. देअरफॉर बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम काय सांगतोय पहा आपल्याला की अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 1/2 एम कंस पी क्यू किंवा एम ऑफ आर्क पी क्यू. कारण अंतर्लिखित कोनाचं प्रमेय. या अंतर्लिखित कोनाचं माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. हा कंस 110 आलाय. आपल्याला हा कोण विचारलाय. हा कंस म्हणजे कोणता कंस पी क्यू. मग पहा 1/2 इंटू एम कंस पी क्यू 110 म्हणजे 1/2 इंटू 110 म्हणजे तुमचं उत्तर किती येणार आहे 55 अंश बरोबर. म्हणजेच तुमचं उत्तर आलेलं आहे पहा कोण पी आर क्यू बरोबर 55 अंश. आता तिसरं उदाहरण पहा काय. चौकोन एम आर पी एन हा चक्रीय चौकोन आहे. एम आर पी एन हा चक्रीय चौकोन आहे. कोण आर बरोबर 5x - 13 आणि कोण एन बरोबर 4x + 4. याची आकृती दिलेली नाहीये पहा. त्यांनी दिलंय एवढंच की एम आर पी एन इज अ सायक्लिक अँगल आर इज इक्वल टू 5x - 13 and n इज इक्वल टू 4x + 4. देन फाइंड अँगल आर अँड एन. म्हणजे तुम्हाला कोण आर आणि कोण एन काढायचं आहे आणि फक्त हा चौकोन जो आहे हा चौकोन चक्रीय असं दिलंय. आरचं माप दिलंय 5x - 13 आणि एनचं माप दिलंय 4x + 4. ओके आकृती काढूया आपण. एम आर पी एन आहे चौकोन. सो आपण एक सर्कल काढलं. एम आर पी एन असे 4 बिंदू घेतलेत वर्तुळावर जोडून घेतलेत. ओके आता आपण सुरुवात कशी करणार आहोत गणित सोडवायला पहा की क्वाड्रिलॅटरल एम आर पी एन इज सायक्लिक. चौकोन एम आर पी एन हा चक्रीय चौकोन आहे बरोबर. आता यातला आर हा आर किती दिलाय तर 5x - 13. एन किती दिलाय 4x + 4. ज्यावेळेस असे अपोजिट अँगल आपण पाहतोय त्यावेळेस आपल्याला कोणत्या वाक्याची आठवण येते. अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन हे पूरक असतात किंवा सप्लिमेंटरी असतात म्हणजेच त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग कोन आर अधिक कोन एन बरोबर किती येणार 180 अंश. पहा वाक्य लिहिलेली आहेत मी ती तुम्ही नीट वाचू शकताय. कोन आर अधिक कोन एन बरोबर 180. आर आहे 5x - 13 एन आहे 4x + 4 बरोबर 180. 5x + 4x स्वरूप पदांची बेरीज केली आली 9x. -13 + 4 ही दोन स्थिर पद आहेत ती एकमेकात मिळवली. एक ऋण एक धन आहे म्हणजे काय केली वजाबाकी. 13तनं 4 गेले खाली राहिले 9. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे -9 म्हणजे 9x - 9 बरोबर किती आलं 180. इकडे गेली पहा मी 9x बरोबर 180 हा -9चं पक्षांतर केलं म्हणजे आले काय 180 + 9 म्हणजे 9x बरोबर 189. सो x इज इक्वल टू 189/9 म्हणजे 189/9 बरोबर. तुमचं उत्तर काय आलं 21. आता फक्त x बरोबर 21 येऊन भागणार आहे का नाही. त्यांनी तुम्हाला का कोन आर आणि कोन एन यांची मापं विचारली. मीन्स मेजर अँगल आर आणि मेजर अँगल एन विचारलेलं आहे. सो मेजर अँगल एन आणि आर आपण काढूया. आता कोन आर बरोबर काय आहे 5x - 13. x ची किंमत काय 21 म्हणजे 5 × 21 - 13. प्रथम गुणाकार करा. 21 × 5 105 - 13 वजाबाकी केली 92 आली. कोण एन विचारलाय. एनचं माप त्यांनी दिलेलं आहे 4x + 4. x ची व्हॅल्यू 21 पुट करा. 4 × 21 + 4. 21 चौक पहिला गुणाकार करून घ्या. 21 चौक 84 + 4. 84 4 काय झाले 88. अशा पद्धतीनं आपल्याला कोन आर आणि कोन एन या दोन्हींची मापं विचारलेली मिळालेली आहेत. पुढे जाऊया चौथ्या उदाहरणाकडे. पहा चौथं उदाहरण काय. रेख आर्यस हा वर्तुळाचा व्यास आहे आणि त्या वर्तुळाचा केंद्र O आहे.
पॉइंट टी म्हणजेच बिंदू टी आहे पहा. बिंदू टी हा वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. तर आपल्याला असं प्रूव्ह करायचंय की कोन आरटीएस हा लघुकोन आहे किंवा कोन आरटीएसचं माप हे 90 अंशापेक्षा कमी आहे असा प्रश्न आहे. पहा मराठी मीडियम परत प्रश्न सांगतेय. रेखा आरएस हा केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे. बिंदू टी हा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आहे. तर दाखवा की कोन आरटीएस हा लघुकोन आहे. ओके, म्हणजे फक्त आपल्याला एवढं दाखवायचंय की आरटीएस हा लघुकोन आहे. आता काय केलंय मी सेमीचं वेगळं आणि मराठीचं वेगळं सोडवलेलं आहे. पहिलं वाक्य पहा आपलं काय येणार आहे. रेख आरएस हा वर्तुळाचा व्यास आहे. रेख टी एस आणि रेख आर टी जोडा. हा आर टी वर्तुळाला जिथे छेदतोय तिथे यम नाव द्या म्हणजे आणि एम एस जोडा. म्हणजे आता काय काय रचना केली कळालं का. तुम्हाला पुस्तकात जी रचना दिलेली आहे त्या रचनेमध्ये तुम्हाला इथं टीएस जोडलेला नाहीये, आरटी जोडलेला नाहीये किंवा आरटी वर्तुळाला कुठे छेदतोय हे सांगितलेलं नाहीये. म्हणजे आपण जी इथं रचना केलेली आहे म्हणजे आकृती ही परीक्षेमध्ये काढणं आवश्यक आहे. पहा रेख आरएस हा वर्तुळाचा व्यास आहे. रेख टीएस रेख आरटी जोडलेला आहे. हा आरटी जोडा तो वर्तुळाला जिथे छेदतोय तिथे यम नाव द्या आणि एम एस जोडा. रचना सगळ्यांना कळाली. आता पहा व्यास आहे आरएस. आरएस हा व्यास आहे म्हणजेच अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोन काटकोन असतो. म्हणजेच कोन आरएमएस तुमचं किती येणार आहे 90 अंश. ओके, मीन्स हा अँगल 90 अंश आला. आता हा कोन आरएमएस जो आहे तो त्रिकोण एमटीएस चा बाह्य कोन आहे. बरोबर. पहा कोन आरएमएस हा त्रिकोण एमटीएस चा बाह्य कोन आहे किंवा त्रिकोण एसएमटी चा बाह्य कोन आहे. एसएमटी म्हणा एमटीएस म्हणा काही प्रॉब्लेम नाहीये कारण त्रिकोण आहे. त्रिकोणाचं नाव घेताना शिरोबिंदूंची उलटापालट झाली तरी चालतीये. बरोबर. आता त्रिकोणाच्या बाह्यकोनाच्या प्रमेयानुसार त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं प्रमेय काय सांगतं की या त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. म्हणजे ह्या दोन कोनांच्या मापांच्या बेरजे इतकं असणार आहे. म्हणजेच इथं काय असणार आहे की कोन आर एम एस. बरोबर आहे. हा जो कोन आहे कोन आर एम एस याचं माप बरोबर त्याचे दूरस्थ जे अंतर कोन आहेत म्हणजेच कोन एम एस टी अधिक कोन एम टी एस या दोन कोनांच्या मापांच्या बेरजे इतकं असणार आहे. बरोबर. म्हणजेच कोन एम एस टी अधिक कोन एम टी एस बरोबर 90 अंश येणार आहे. म्हणजेच हा जो कोन एम टी एस आहे हा एम टी एस यांची बेरीज 90 आहे. म्हणजे एम टी एस हा 90 पेक्षा लहान असणार आहे. म्हणून कोन आर टी एस एम टी एस जर 90 पेक्षा लहान आहे तर आर टी एस पण 90 पेक्षा लहान झाला. म्हणून कोन आर टी एस हा लघुकोन झालाय. आता आणखीन एक पद्धत आहे हे प्रूव्ह करण्याची. पहा आपण आर एम एस 90 दाखवू शकतो व्यासाच्या गुणधर्मानुसार. बरोबर. आता हा जो त्रिकोण एम टी एस या त्रिकोणामध्ये एम जो आहे हा 90 अंशाचा कोन आहे. बरोबर. म्हणजेच त्रिकोणाच्या तीन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच कोन एम टी एस अधिक कोन एम एस टी हे जे दोन कोन आहेत हे दोन कोन काय येईल त्यांच्या मापांची बेरीज 90 अंश आहे. बरोबर आहे. म्हणजेच एम टी एस हा ऑब्व्हियसली 90 पेक्षा लहान असेल आणि म्हणून आर टी एस हा पण लघुकोन झाला. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं जा. मी ही पद्धत फॉलो केली म्हणून अशीच पद्धत करा अजिबात नाही. तुम्हाला ही दुसरी पण पद्धत मी ऑप्शनल म्हणून सांगितलेली आहे. सो कोणतीही फॉलो करा. ओके. आता सेमीच्या बाबतीत मी सांगणार आहे. पहा आरएस इज द डायमीटर ऑफ सर्कल. टेक पॉइंट एम ऑन द सर्कल बिकॉज RT intersect the circle in point M. ओके. किंवा असं म्हणा टेक पॉइंट M on circle such that R between T and join MS. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने बोला. ओके. नाव बाय प्रॉपर्टी ऑफ डायमीटर. नाव बाय प्रॉपर्टी ऑफ डायमीटर अँगल RMS is equal to 90 degree. Angle inscribed in semicircle is of 90 degree. Okay, therefore RMS is equal to 90 degree. But RMS is the exterior angle of SMT. Okay, therefore RMS is of 90 degree is greater than
RTS. ओके, देअरफॉर जर RMS 90 आहे तर 90 मोठा RTS पेक्षा, म्हणजेच कोण RTS चं माप 90 पेक्षा लहान आहे, म्हणजेच कोण RTS इज अन ॲक्यूट अँगल. देअरफॉर द मेजर ऑफ RTS is less than 90 degree and therefore angle RTS is an acute angle. समजले सर्वांना? पहा, हेच तुम्ही दुसऱ्या पण एका पद्धतीने सोडवायचं कसं ते सांगितलेलं आहे मी. त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. The sum of all angles of the triangle is equal to 180. If this angle, that is SMT, is equal to 90 degree, then both these angles, the sum of both these angles is 90 होईल. आणि therefore MTS is less than 90 and therefore RTS is also less than 90 and therefore RTS is the acute angle or is an acute angle. अशा पद्धतीने आपण हे प्रूव्ह करू शकतो. 5वं उदाहरण आहे, कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो. एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. सो त्याच्यासाठी प्रथम आकृती काढणं आवश्यक आहे. मी आकृती काढली आहे. ABCD हा एक आयत काढलेला आहे. आय हॅव ड्रॉन रेक्टँगल ABCD. ओके, पक्षामध्ये येणार आहे चौकोन ABCD हा काय आहे? आयत. आयत हा चक्रीय चौकोन असतो. चक्रीय चौकोन असतो हे दाखवायचे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो हे दाखवायचे. सो पक्षात फक्त एवढा येणार आहे की चौकोन ABCD हा आयत आहे किंवा क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. साध्य चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. कळालं? साध्य. सिद्धतेकडे वळतोय आपण किंवा प्रूफ. चौकोन ABCD हा आयत आहे. आयत आहे, मग आयताची व्याख्या काय आहे की आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो किंवा 90 अंश मापाचा असतो. बरोबर आहे. इच अँगल ऑफ रेक्टँगल इज ऑफ 90 डिग्री. ओके, त्या पद्धतीने आपण इथपर्यंत आलोय. इच अँगल ऑफ रेक्टँगल इज ऑफ 90 डिग्री. देअरफॉर अँगल A इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री. आता आपल्याला चक्रीय चौकोन किंवा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल याचा कुठला गुणधर्म माहिती आहे? अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल सप्लिमेंटरी किंवा चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन हे पूरक असतात. म्हणजे आपल्याला इथे सम्मुख कोन विचारात घ्यायचे. कोन A आणि कोन C. मग मी काय करणार आहे? कोन A आणि कोन C करते. A 90, C 90, 90 अधिक 90 180, B 90, D 90, अँगल B प्लस अँगल D 90 प्लस 90 इज इक्वल टू 180. देअरफॉर काय होणार आहे? चौकोन ABCDच्या सम्मुख कोनांच्या जोड्या पूरक आहेत. अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD आर सप्लिमेंटरी. ओके, म्हणजे या चौकोनाच्या सम्मुख कोनांच्या जोड्या पूरक आहेत आणि म्हणून बाय कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम, चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासावरून चौकोन ABCD इज सायक्लिक. म्हणजेच क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक. देअरफॉर चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. फक्त आपण इथे कशाचा वापर केलाय? बाय कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम, चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. समजले सर्वांना? आता आपण पुढचं उदाहरण घेणार आहोत. पहा, 7वं उदाहरण मी अगोदर घेणार आहे. पहा, 7व्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे? आकृती दिलेली आहे. आकृती दिलेली आहे आणि आणखीन काय दिलेलं आहे? पहा, M कंस NS. M कंस NS हा 125 अंशाचा आहे. NS. M कंस EF दिलाय 37 आणि विचारलाय NMS. ओके, आकृतीमध्ये रेषा पहा. इथे आकृतीत रेषा FS आणि रेषा EN ह्या एकमेकींना वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये छेदतात. कोणत्या बिंदूत? M बिंदूत. त्यांनी तुम्हाला NMS काढायला सांगितलेला आहे. दिलाय फक्त हा NS हा कंस 125 अंश मापाचा दिलाय आणि इथला कंस 37 अंश मापाचा दिलाय. आपण उदाहरण सोडवायला सुरुवात केलेली आहे की रेषा FS आणि रेषा EN या वर्तुळाच्या बाह्य भागात एकमेकींना M बिंदूत छेदतात. इन फिगर लाईन FS अँड लाईन EN इंटरसेक्ट ऍट पॉइंट M आउटसाइड द सर्कल. वाक्य फार सोपं आहे, साधं आहे. आता ज्या वेळेस वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये अशा पद्धतीनं दोन जीवा
अशा जेव्हा जीवा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतायत तेव्हा त्यांच्या छेदनबिंदूपाशी झालेल्या कोनाच्या मापाचा जो गुणधर्म आहे तो आपण इथे वापरणार आहोत. अँगल NMS इज इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेट आर्क NS मायनस आर्क EF. लक्षात घ्या, दोन गुणधर्म आहेत पहा. दोन जीवा ज्यावेळेस एकमेकींना वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतात त्यावेळेस होणारा एक कोन, आणि आपण एक दुसरी फिगर आता मी इथं काढते पहा, की ज्याचा आणि आता या गणिताचा संबंध नाहीये, परंतु तुम्हाला ते माहिती असणं आवश्यक आहे. पहा, मी एक वर्तुळ काढलंय आणि हे वर्तुळ काढल्यानंतर ह्या जीवा ज्यावेळेस वर्तुळाच्या अंतर्भागात एकमेकांना छेदतात त्यावेळेस तयार होणारे जे हे कोन आहेत, हे दोन्ही कोन समान मापाचे असतात. आणि ह्या कोनांचं माप किती असतं, तर हा कंस आंतरखंडित केलेला आणि हा कंस आंतरखंडित केलेला, या दोन कंसांच्या मापांची बेरीज करायची आणि त्याला 2 डिव्हाइड करायचं. ज्या कंसांच्या मापांच्या बेरजेच्या निम्म हे या कोनाचं माप असतं. सेम वेने इथं पहा काय आहे, की ज्यावेळेस या जीवा वर्तुळाच्या बाह्य भागात एकमेकींना छेदतायत, बाह्य भागात छेदतायत म्हणजे इथं मोठ्या कंसातनं लहान कंस वजा करायचा आणि त्याला 2 डिव्हाइड करायचंय. सो मी पहा काय केलंय, 1/2 इंटू आर्क NS मायनस आर्क EF. ओके, एम ऑफ NS किती आहे 125, आर्क EF आहे 37, 1/2 आहे असाच. 1/2 आहे असा, त्यांची वजाबाकी आली 88. सो 88/2 म्हणजे तुम्हाला उत्तर मिळाले 44 अंश. म्हणजेच कोन NMS हा तुम्हाला किती मिळालेला आहे 44 अंश. कळाले का सगळ्यांना? अभ्यास 3.4 मधला 8वं गणित मी घेतेय पहा. पुस्तकामध्ये 8वा क्रमांक आहे ते. याच्यामध्ये काय दिलेलं आहे 8व्या क्रमांकाच्या गणितात? आकृती दिलेली आहे. जीवा AC आणि जीवा ED एकमेकींना B बिंदूत छेदतात. येते लक्षामध्ये कॉर्ड AC अँड कॉर्ड D इंटरसेक्ट इच अदर इन पॉइंट B. अजून काय दिलंय? अँगल ABE दिलेला आहे. अँगल दिलाय ABE किती दिलेला आहे 108 अंश. पहा, मी दिलेले घटक मुद्दामून आकृतीत लिहिते. हा 108 अंश दिलेला आहे. यम ऑफ आर्क AE दिलेला आहे 95. यम ऑफ आर्क AE हा जो कंस आहे हा 95 आहे असं त्यांनी दिलेलं आहे. आणि विचारलंय काय, यम ऑफ आर्क DC. आता याच्या आधीच्याच गणितामध्ये मी तुम्हाला ज्यावेळेस जीवा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात त्यावेळेस होणारं कोनाच्या मापाच्या बाबतीत सांगितलं होतं की हा कंस अधिक हा कंस भागिले 2. तुम्हाला हा कोन दिलाय, हा कंस दिलाय आणि हा कंस विचारलाय, म्हणजे आपल्याला तोच गुणधर्म वापरायचा. हे कदाचित काही मुलांना कळालंही असेल. ओके, आता उदाहरणाची मांडणी कशी करायची ते पहा, की जीवा AC आणि जीवा DE एकमेकींना बिंदू B मध्ये वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात तेव्हा, ओके, जीवा AC आणि जीवा DE एकमेकींना बिंदू B मध्ये वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात तेव्हा होणाऱ्या कोनाचं माप किती असतं ते मी खाली लिहिल्या आधी सेमीचं वाक्य लिहून घेतेय. In figure, chord AC and chord DE intersect at point B inside the circle. Then angle ABE is equal to angle DBC. Angle AB is equal to angle DBC is equal to काय असतं 1/2 into bracket M of arc AE plus M of arc DC. M of arc AE plus M of arc DC. M कंस AE अधिक M कंस DC. आता AE याचं माप आपल्याला माहितीये 95, बरोबर. 1/2 आहे असाच, हे माप 95 लिहिलं. M ऑफ आर्क DC माहितीये का? नाही, सो नाही लिहिला. अँगल ABE माहितीये ना. अँगल AB मला जो हवाय तो आधी मी उचलून घेतला म्हणून इथे किंमत नाही घातली AB ची, खालच्या स्टेपला घातली. AB आपला किती आहे 108, बरोबर. 1/2 इंटू 95 इंटू ब्रॅकेट 95 प्लस M ऑफ आर्क DC. आता मला इथल्या कंसातल्या 95ला उचलता नाही येणार. आधी हा मला 2 जो आहे या पूर्ण कंसाला गुणिले, बरोबर की नाही. 1/2 न इथं गुणलेला आहे म्हणजे इथला आता 2 छेदातला उचला, त्याला अंशात न्या पक्षांतर केल्यानंतर म्हणजे 108 गुणिले 2 बरोबर 95 अधिक M कंस DC, बरोबर. ह्यांचा गुणाकार केला 108 इंटू 2 दॅट इज 216 येईल, बरोबर. मग 216 95चं पक्षांतर करा. 216 वजा 95 बरोबर M कंस काय येणार आहे
DC. म्हणजेच तुमची वजाबाकी किती येईल पहा, 216 वजा 95 121. म्हणजेच m कंश DC बरोबर काय आलंय, 121 आलेले. समजते का पहा, m ऑफ आर्क DC इज इक्वल टू 121 किंवा m कंश DC बरोबर 121 अंश आलेलं आहे. पुस्तकातलं 6वं उदाहरण काय आहे पहा. आकृती दिलेली आहे पहा. आकृतीच तुम्ही ह्याच्यामध्ये पहा, मी बोलतीये. रेख YZ अँड रेख XT हे WXY चे शिरोलंब बिंदू P मध्ये छेदतात, तर सिद्ध करा. पहा, YZ आणि XT हे काय आहेत, त्रिकोण WXY चे शिरोलंब आहेत आणि हे शिरोलंब एकमेकांना बिंदू P मध्ये छेदतात, तर सिद्ध करा की WZPT हा चक्रीय चौकोन आहे आणि XZTY हेही एकाच वर्तुळावर आहेत, म्हणजे हे पण चक्रीय बिंदू चक्रीय आहेत. येते लक्षामध्ये पहा. सेमीचं उदाहरण काय मी सांगते पहा. अल्टिट्यूड YZ अँड XT ऑफ ट्रायंगल WXY intersect at point P. Okay, then prove that WZPT is cyclic and points XZTY are concyclic. WZPT is cyclic. कळाले सगळ्यांना. 2 गोष्टी आपल्याला प्रूव्ह करायच्या आहेत. त्याच्यासाठी आपण पहा आकृती काढलेली आहे आणि आता आपण सिद्धतेकडे वळतोय. आकृतीत म्हणजे सेम फिगर काय दिलेलं आहे आपल्याला की हा ZY लंब WX आणि XT लंब WY दिलेला आहे. म्हणजेच इथं आपल्याला पहिलं जे प्रूव्ह करायचं WZPT हा जो चौकोन, हा चक्रीय चौकोन दाखवायचा. म्हणजे याचे अपोजिट अँगल्स पहिल्यांदा आपल्याला काय दाखवावे लागतील, 180 दाखवले की तुमचं काम सोपं होणार आहे. ओके, आता इथे मग पहा फ्रॉम फिगर किंवा आकृतीमध्ये WZP आणि WTP बोथ दीज अँगल्स आर ऑफ 90 डिग्री आहे, कारण 90 अंश आहे. का बरं, कारण दिलेलं आहे, गिव्हन आहे. ओके, म्हणून क्वाड्रिलॅटरल WZPT मध्ये किंवा चौकोन WZPT मध्ये अँगल Z प्लस अँगल T इज इक्वल टू 90 प्लस 90 इज इक्वल टू 180. बरोबर, म्हणजेच चौकोनाचा हा कोन अधिक हा कोन, ह्या 2 कोनांच्या मापांची बेरीज 180 आली. चौकोनाच्या 4 कोनांच्या मापांची बेरीज किती असते, 360 अंश. ह्या दोघांची 180 आली, म्हणजे W आणि P या 2 कोनांच्या मापांची बेरीज किती येणार आहे, 180. मग पहा आपण कसं लिहितोय इथे, अँगल W प्लस अँगल P, कोण W अधिक कोण P बरोबर किती येणार आहे, 180 डिग्री 180 अंश. का बरं, कारण चौकोनाचे उरलेले कोन, रिमेनिंग अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. व्यवस्थित लिहायचंय, समजून घेऊन. येते लक्षामध्ये. मग आता जर Z आणि T, W आणि P हे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी झाले, तर तुम्ही काय वाक्य लिहू शकणार आहात, अपोजिट अँगल्स ऑफ WZPT आर सप्लिमेंटरी. चौकोन WZPT चे सम्मुख कोन पूरक आहेत. देअरफोर बाय कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम, चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार WZPT हा चक्रीय चौकोन आहे. WZPT इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. समजले सगळ्यांना. फार सोपं आहे पहा. ZY हा WX वर लंब होता, XT हा WY वर लंब होता, म्हणजे हे 2 कोन 90 अंश. अपोजिट अँगल्स आपण काय दाखवले, 180 डिग्री दाखवले. इथं पण अपोजिट अँगलची बेरीज ही 180 येणार आहे, कारण चौकोनाचे उरलेले कोन म्हणून. आणि सम्मुख कोन हे जर पूरक झाले चौकोनाचे, तर त्या चौकोनाला आपण चक्रीय चौकोन म्हणतो. बरोबर आहे. म्हणजेच बाय कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम, चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार WZPT हा चक्रीय चौकोन झालेला आहे. आता दुसरं तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे की XZTY हे काय आहेत, आर कोनसायक्लिक. बरोबर, म्हणजेच XZTY हे एकाच वर्तुळावर आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे. आता पहा मी आकृती दाखवते तुम्हाला, म्हणजे त्या आकृतीवरून तुमचं बरोबर सिद्ध होणार आहे. पहा,
अँगल झेड प्लस अँगल टी. आता पहा, हे जे दोन कोण आहेत, ह्या दोन कोणांची मापं काय आहेत? 90 अंश. अँगल झेड इज इक्वल टू अँगल टी इज इक्वल टू 90 डिग्री. महत्वाचं वाक्य आहे पहा, की हे जे वाक्य तुम्ही पाठ करणं आवश्यक आहे किंवा एक 4-5 वेळा म्हटलं तर तुम्हाला ते लिहिता येईल. पहा, रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूंशी एकरूप कोन निश्चित करत असतील तर ते एकाच वर्तुळावर असतात. पहा, रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूंशी जर एकरूप कोन करतायत त्यावेळेस ते जे बिंदू आहेत ते एकाच वर्तुळावर असतात. म्हणून एक्स झेड टी वाय हे एकाच वर्तुळावर आहेत. ओके, सेमीच्या भाषेमध्ये आपल्याला काय म्हणता येईल? पहिलं, अँगल झेड इज इक्वल टू अँगल टी इज इक्वल टू 90 डिग्री. वाक्य काय सांगताय? इफ टू पॉइंट्स ऑन अ गिव्हन लाईन सबटेंड equal angles at two distinct points which lie on the same side of the line. म्हणजे XY च्या एकाच बाजूला Z आणि T हे दोन्ही बिंदू आहेत. बरोबर, which lie on the same side of the line, then the 4 points are concyclic. जर तसं असेल तर ते चारही बिंदू हे काय होत आहेत? एकाच वर्तुळावर असतात. म्हणून पॉइंट्स एक्स झेड टी वाय आर कॉन्सायक्लिक.